तर आपल्याला दोन्ही गोष्टीचा अनुभव असला पाहिजे. आपल्याला पारंपरिक बुद्धिझमचा अनुभव आहे की बुद्धाच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बुद्ध धर्माची दीक्षा देताना एक धम्मचक्र प्रवर्तन केलं. धम्मचक्र प्रवर्तन यासाठी केलं की त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. जर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा जर नसत्या दिल्या आणि त्यांनी द बुद्धाने धम्म हा ग्रंथ लिहिला नसता तर आम्ही म्हटलं असतं की बाबासाहेब आंबेडकरांची जी दीक्षा होती ती फक्त धम्म दीक्षा होती. परंतु धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेबांनी केलेलं दुसरं धम्मचक्र प्रवर्तन, पहिलं धम्मचक्र प्रवर्तन तथागत बुद्धांनी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सारनाथला केलं ते प्रथम. आणि त्यानंतर बुद्ध धर्मामध्ये धर्माचं स्वरूप बदलवून त्याला धम्माचं स्वरूप दिलं. धर्माचं रिलिजन इज द सेपरेट थिंग आणि धम्म म्हणजे एज्युकेशन, विचार प्रणाली. माणसाने कसं चालायचं, कसं विचार करायचा आणि आपण जीवन कसं समृद्ध बनवायचं याचं एज्युकेशन म्हणजे त्याला धम्म म्हणतात. जसं पंचशील पाठ करणे, आपण यामध्ये गाथा म्हणणे, कर्मकांड करणे हा धर्माचा भाग झाला, पारंपरिक धर्माचा भाग झाला. आपण सगळे लोक परित्राण करता, परित्राणामध्ये तो पाठ येतो की जो पारंपरिक बुद्धाच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या आपण त्या ठिकाणी करत असतो. तो एक पाठ झाला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं, 1956 साली 22 प्रतिज्ञा देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता माझा नवा जन्म झालेला आहे. माझा नवा जन्म झालेला आहे. तर त्याचं काय अर्थ आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट थिंग? त्या गोष्टीचा काय अर्थ होतो? दोन जन्म आमचे कसे झाले? आमचा जुना जन्म कोणता होता आणि नवीन जन्म कोणता झाला? आम्ही जुन्या परंपरेमध्ये जे राहिलो तर आमचा जुना जन्म झाला आणि नवीन संस्कृती, नवीन सभ्यता हा माझा नवीन जन्म झाला. आणि त्या ठिकाणी 7 लाख लोकांच्या वर 7 लाख लोकांच्या वर लोकसंख्या 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली. त्यावेळेस 7 लाख लोकांच्या वर अशी लोकसंख्या होती. त्याचप्रमाणे चंद्रपूरला जी दीक्षा दिली 16 ऑक्टोबरला, त्या दीक्षेच्या वेळेस जवळपास 3 लाख लोकांची संख्या होती. जवळपास 10 लाख लोकांनी या 2 दिवसामध्ये ती प्रतिज्ञा घेतली. आपल्या पूर्वजांनी तीच प्रतिज्ञा घेतली. मी सुद्धा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर मी सुद्धा तीच प्रतिज्ञा घेतली. त्यावेळेस मी 6 वर्षाचा होतो. मी समता सैनिक दलाच्या ड्रेसमध्ये, युनिफॉर्म मध्ये एका अधिकाऱ्यांच्या स्त्रीने मला कपडे घेऊन दिले, समता सैनिक दलाचे. शिलाई तिनेच दिली आणि त्यांच्याकडून कपडे घालून मी समता सैनिक दलाच्या कार्यक्रमामधून बाबासाहेबांनी 1956 ला जी दीक्षा दिली त्या दीक्षेमध्ये मला सुद्धा लहानपणी राहण्याचा मानसन्मान मिळाला. माझ्यासाठी ही अतिशय अनमोल घटना आहे. तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे की बुद्ध धर्म हा परिवर्तनशील आहे. दुःख असते, जसं पहिलं हे सत्य आहे
की जगामध्ये दुःख आहे, आपल्यापर्यंत पोहोचेल किंवा नाही पोहोचेल ती गोष्ट वेगळी, परंतु पहिला हे असतं, फर्स्ट नोबल ट्रूथ इज द देर इज सफरिंग. पहिला आर्य सत्य आहे की सफरिंग आहे, दुःख आहे, समस्या आहे. परंतु तिथंच बुद्ध म्हणतात ह्या ज्या समस्या आहेत, हे जे दुःख आहे, हे परिवर्तन होत असते. दुःख तेच असते, शारीरिक दुःख तेच असते, मानसिक दुःख तेच असते, परंतु त्याचं स्वरूप बदलत असते. बुद्धाच्या काळामध्ये ज्या समस्या होत्या त्या वेगळ्या होत्या. त्यावेळेस ख्रिश्चन धर्म नव्हता, फक्त जैन धर्म होता, हिंदू धर्म नव्हता. त्यावेळेस पुरोहितवाद जो होता तो संघटित नव्हता. त्यावेळेस यज्ञ होत होते, यज्ञामध्ये बळी दिला जात होता आणि त्या बळीमध्ये जे मनुष्याचे कामाच्या जे प्राणी होते, जे ज्याच्यावर शेती केल्या जात होती, अशा प्राण्यांचा बळी दिला जात होता. दारू मोठ्या प्रमाणावर पिली जात होती. मद्य आणि सोडा अशा दोन प्रकारच्या दारू होत्या त्यावेळेस. स्त्रिया सुद्धा त्यावेळेस दारू पित होत्या. यज्ञामध्ये लैंगिक दुराचार व्हायचा. खुल्या इकडे यज्ञ सुरू, आणि त्याला पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणत होते की ज्या यज्ञामुळे पुत्र निर्माण होतात, असे अयोनी यज्ञ, त्याचं नाव होतं अयोनी यज्ञ. हे यज्ञ खुल्या पटांगणावर, अशा प्रकारची कल्चर, अशा प्रकारचं धर्माचं स्वरूप होतं. आणि खोटं एवढ्या बोललं जात होतं, खोटं तर खूपच, सगळ्या खोट्यावर आधारित अशा प्रकारच्या प्रचलित अशा प्रकारचं संस्कार होते की हे केल्यामुळे रक्त यज्ञामध्ये सांडलं तर त्या यज्ञामधून रक्त इंद्रापर्यंत पोहोचते आणि इंद्र हा स्वर्गामध्ये राहतो आणि तो प्रसन्न होतो आणि त्यामुळे तुमच्या मनात ज्या काही आहेत गोष्टी त्या पूर्ण होतील. अशा प्रकारचं त्यावेळेस वातावरण होतं. तर त्याच्या विरोधात सिद्धार्थ गौतमाने क्रांती केली. सिद्धार्थ गौतम हे क्रांतिकारक होते. आपण समजून घेतलं पाहिजे का त्यांना क्रांतिकारक म्हटले जाते. की ज्या काही अनिष्ट चालीरीती होत्या, चुकीच्या पद्धती होत्या, जे लोकांचं शोषण करणाऱ्या पद्धती होत्या, शोषण केलं जात होतं, त्या सर्व शोषणाच्या विरोधात ज्यांनी क्रांती केली ते महाकारुणिक तथागत बुद्ध. का क्रांती केली त्यांनी? की समाजाबद्दल, लोकांच्या मनाबद्दल, लोकांबद्दल, सामान्य लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये करुणा होती, त्यांच्या मनामध्ये बंधुभाव होता, प्रेम होता, म्हणून त्यांच्यासाठी झटले आणि म्हणून त्यांच्यासाठी क्रांती केली. अशा प्रकारे तथागत बुद्धांनी सुद्धा त्यावेळच्या परिस्थितीमध्ये क्रांती केली. बुद्धाच्या काळानंतर मोठमोठे विद्यालय होते. विचार करा तुम्ही, ही परिस्थिती यासाठी सांगत आहोत की आपण कोणत्या गोष्टीकडे वळलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीकडे वळू नये. मोठमोठे विद्यापीठ होते. आपल्याला नालंदा माहित आहे, तक्षशिला माहित आहे, उदयपुरी माहित आहे. हे सगळे मोठे मोठे विश्वविद्यालय होते. त्याचप्रमाणे छोटे विद्यालय हे 50 ते 60 छोटे विद्यालय होते, ज्या ठिकाणी धम्म शिकवला जात होता, टीचिंग केला जात होता, धम्म शिकवला जात होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली सांगितलं की धम्म हा शिकवला गेला पाहिजे, धम्माचं टीचिंग झालं पाहिजे. परंतु हे मुख्य जे कारण आहे की जेवढे विद्यापीठ होते, जेवढ्या युनिव्हर्सिटी होत्या,
त्या नष्ट करण्यात आल्या, त्या जाळून टाकण्यात आल्या, भिक्खू संघाला मारून टाकण्यात आलं, त्यांचं कत्तल करण्यात आली. कशासाठी? की हा समाज ज्ञानाकडे वळू नये, बुद्धीकडे वळू नये, यांना शिक्षणाची काय घेणं देणं राहू नये, फक्त कर्मकांडामध्ये राहावं, फक्त कर्मकांडामध्ये राहावं. अशा प्रकारे त्यांची शिक्षण व्यवस्था होती. ही शिक्षण व्यवस्था बंद पाडण्यात आली आणि कर्मकांडावर आधारित असा धर्म पहिल्या शतकामध्ये निर्माण करण्यात आला. पहिल्या शतकामध्ये जेव्हा बुद्ध धर्म निर्माण झाला, त्या ठिकाणी ज्ञानाची कोणतीच गोष्ट नव्हती, फक्त कर्मकांड. ही गाथा म्हटल्यामुळे असं कल्याण होते, ते सूत्र म्हटल्यामुळे असं कल्याण होते, तशी पूजा केल्यामुळे त्याचं कल्याण झालं, अशी पूजा केल्यामुळे याचं कल्याण झालं. निव्वळ पूजा कर्मकांड, पूजा कर्मकांड याच्या बुद्ध धर्म झाला. आणि त्यावेळेस मग भिक्षूच्या अंगात यायला लागलं, लोकांचं शोषण करायला लागले, की माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्या मनामध्ये ती शक्ती आहे, की मी हा मंत्र म्हटल्यानंतर, ही गाथा म्हटल्यानंतर, हे सूत्र म्हटल्यानंतर तुमचे सगळे दुःख दूर होतील, तुमचं शोषण दूर होईल, तुमच्या बिमाऱ्या दूर होतील, तुमचे आजार दूर होतील. अशा प्रकारची संकल्पना मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये रुजली. आणि त्यावेळेस भिक्षुणी सुद्धा होत्या. त्या भिक्षुणी सुद्धा त्याच प्रकारचे आजही आपल्या खेड्यावर अंगात येते. कोणाच्या अंगात येते? इतर समाजाच्या अंगात येते का? ज्या अंगात येण्याचा प्रकार आहे हा बुद्धापासून, तेव्हापासून सुरू झाला, की माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये ती चमत्कारिक शक्ती आहे. मग डोलणं काय ना, मग त्याचे काय, तर सगळे प्रकार आपल्याला माहित आहे. आम्ही लहानपणी पाहिलेले आहे हे सगळे प्रकार. मी तर भामरागड पर्यंत पोहोचलो, तिथं काय चालते सगळं मला माहिती आहे. हे प्रकार चालले. आणि बुद्ध धर्म जो ज्ञाना होता, प्रत्येक माणसाला माहिती पाहिजे, की ट्रेनिंग पाहिजे, की मी 5 शिलाचं पालन घरी कसं करेल, याचं प्रशिक्षण पाहिजे. अरे पंचशील गाथा तर सगळ्याला माहित आहे, परंतु 5 शिलाचं पालन माझ्या समाजामध्ये, माझ्या घरामध्ये कसं होईल, याचं प्रशिक्षण प्रत्येक उपासकाला जर झालं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 5 प्रिन्सिपल इज द प्युरिटी ऑफ पाथ. 5 तत्व, जे 5 शील जरी या समाजाने पालन केलं, बरोबर 5 शीलाचं पालन केलं, तर त्या घरामध्ये शांती आणि पवित्रता निर्माण होते. घरामध्ये कोणी खोटं बोलणार नाही, पवित्रता निर्माण झाली. कोणी कोणाला कठोर हिंसा नाही करणार, कठोर त्याच्या शिक्षा देणार नाही, कठोरता जीवनामधून निघून गेली, तर झालं तुमच्या घरामध्ये पवित्रता. कोणी कोणत्या स्त्री आणि पुरुषाने व्यभिचार केला नाही, बिलकुल अशी 100% गॅरंटी पाहिजे की पुरुष 1-2 वर्ष, बाबासाहेब आंबेडकर तर 3-3 वर्ष बाहेर राहायचे, परिवार सोडून, पत्नी सोडून, घरदार सोडून. परंतु रमाईने कधी संशय घेतला नाही की बाबासाहेब आंबेडकर सुटबीटावर राहतात, तरुण आहे, दिसायला हँडसम आहेत, एखाद्या मुलीशी त्यांचा संपर्क येऊ शकते, अशी भावना माता रमाईच्या, आमच्या आईच्या मनामध्ये कधी आली नाही. आणि बाबासाहेबांनी कधी तिच्या, बाबासाहेबांच्या मनामध्ये कधी रमाई बद्दलचा तो भाव निर्माण झाला नाही की 3-3 वर्ष मी बाहेर राहतो, घरी गरिबी आहे, ती काही वाईट काम तर करणार नाही ना. याला म्हणतात 5 शिलाचं पालन. बाबासाहेब आंबेडकर थंडीच्या प्रदेशात राहत होते, कोलंबियामध्ये राहत होते, इंग्लंडमध्ये राहिले,
थंडीचा प्रदेश, थंडी, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी कधी दारूला किंवा बियर काही कधी त्याला स्पर्श केला नाही. त्याला म्हणतात पाचशिलाचं पालन. बाबासाहेब चॅलेंज देऊन म्हणत होते की माझी विद्वत्ताच श्रेष्ठ नाही, तर या विद्वत्तेपेक्षा माझं शील श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांनी शील, पाच शिलाचं पालन. कधी बाबासाहेब आंबेडकरांनी पाच शील तोडून कधी कोणताही व्यवहार केला नाही. आणि तेच अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाकडून. बाबासाहेबांनी कधी पूजा अर्चा केली नाही, कोणत्याही देवाच्या मागे लागले नाही, कुठे त्यांनी बाबासाहेबांनी आपलं डोकं झुकवलं नाही देवासमोर. तीच अपेक्षा त्याच प्रक्रियेमधून बाबासाहेब घडले आणि तेच बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडून अपेक्षा करत होते आणि म्हणूनच म्हणत होते की आता तुमचा नवा जन्म झालेला आहे, तुमचा नवा जन्म झालेला आहे. आम्ही काय करत आहोत की पुराण्या जमान्यामध्ये पुन्हा जुन्या काळामध्ये जात आहोत की ज्या काळामधून ज्या पुराण्या सभ्यतेमुळे ज्या पुराण्या संस्कारामुळे बुद्ध धर्माचं पतन झालं. आता जे संस्कार आम्ही करतो ते काय जुन्या काळामध्ये करत नसतील का? लोक करत नसतील का? पूजा अर्चा करत नसतील, कर्मकांड करत नसतील, दैवी चमत्कारिक गोष्टी मानत नसतील का? या सगळ्या गोष्टी समाजाने केलेल्या आहे, समाज त्यामधून गेलेला आहे आणि त्याचं फळ आपल्याला काय मिळालं? बुद्धिस्ट ऐवजी आपल्याला अस्पृश्यता मिळाली. त्या सर्व कर्माचे फळ आपल्याला काय मिळाले? जुन्या परंपराचे आपल्याला अस्पृश्यता मिळाली. आणि म्हणून बाबासाहेबांच्या काळामध्ये जे बाबासाहेबांना चॅलेंजिंग होतं, बाबासाहेबांसमोर आव्हानं होती, ती बुद्धापेक्षा वेगळी होती. बाबासाहेबांसमोर जी आव्हान होती, या ठिकाणी वर्णव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन जाती व्यवस्था होती, पोट जातीची व्यवस्था होती. हा समाज अस्पृश्य होता, गाव कुसा बाहेर राहणारा समाज होता. प्राण्याला आतमध्ये जायची परवानगी होती, परंतु माणसाला परवानगी नव्हती. एखाद्या सवर्णाच्या घरी भोजनाची पंगत राहायची. एखाद्या कार्यक्रमाला आपला समाज त्याच्या मंडपाच्या बाहेर उभा राहायचा. बऱ्याच लोकांना खेळाची परिस्थिती माहिती नसेल, त्या मंडपाच्या बाहेर राहायचा आणि त्याने जेवलेल्या पत्राडी बाहेर फेकल्याबरोबर आमचा समाज तुटून पडायचा की ती पत्राड मिळाली पाहिजे. आणि ज्या पत्राडीवर जे उष्ट होता ते उष्ट खायसाठी सुद्धा आपल्या समाजाला संघर्ष करावा लागला. विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून आपल्या बाहेर काढलं. बाबासाहेबांनी आम्हाला कोणत्या अवस्थेतून बाहेर काढलं, याचा आपण विचार करावा. बाबासाहेबांचे एवढे उपकार आहेत आपल्यावर की बाबासाहेबांचं ऋण आपण फेडू शकत नाही. आपण जे घास घेतो, प्रत्येक तोंडामध्ये जेव्हा घास भरतो त्यावेळेस आज तुमच्या तोंडामध्ये जो घास जातो आहे, मग पोळी असो, भात असो, सब्जी असो, त्या प्रत्येक घासावर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमची ही परिस्थिती बदलली नसती. किती कर्मकांड करा, किती पूजा अर्चा करा, किती दान द्या, किती नतमस्तक व्हा, पूजा करा, तरी ही परिस्थिती बाबासाहेब नसते तर ही परिस्थिती बदलली नसती. हे लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांनी अपेक्षा केली होती 22 प्रतिज्ञा देऊन की आता तुमचा नवा जन्म करा, नवीन पद्धती, नवीन संस्कार, सगळं नवं करा. आणि अगोदर माणूस बना.
मग तुम्ही अवध पदाला जाल, निर्वाण पदाला जाल, कुठे जाल तुम्ही, परंतु अगोदर माणूस बना. आम्ही अगोदर माणूस बनलो का याचा विचार करा. माणुसकी आहे का आमच्यामध्ये? आम्ही 5 शिलाचं पालन करतो का? अष्टांगिक मार्ग आपल्याला माहित आहे का? अष्टांगिक मार्गाचं आम्ही पालन करतो का? आजही आमच्याकडे सांगितलं जाते, हा तुझ्यामध्ये बुद्धाचा अंश आहे, तुझ्यामध्ये बाबासाहेबांचा अंश आहे, तुझ्यामध्ये रमाईचा अंश आहे. अंश काय होतो? अंश काय होतो? अरे अगोदर माणूस बनू द्या, अगोदर रमाई बनू द्या. त्याला तुम्ही एकदम असं नशेमध्ये अंगात आल्यासारखी गोष्ट घटना घडून घेता आणि मग त्याच्या अंगात येतो. बुद्धही अंगात येतो, कोणाच्या अंगात काय येतो, आजही अंगात येण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती आहे? आज 2024 युग आहे आणि आपला समाज अजूनही अंधश्रद्धेमध्ये आहे, अंधविश्वासामध्ये आहे. त्याला बाबासाहेब नको आहे. बाबासाहेब कळलेला नाही अजूनही. अरे तुम्हाला बाबासाहेब नाही कळला तर बुद्ध काय करणार आहे? तुम्हाला फक्त अंधश्रद्धा करणार आहे, बुद्धही नाही करणार. कारण बाबासाहेब आंबेडकर प्रथम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा या प्रथम आहेत. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की मी ब्रह्म विष्णू महेश यांना ईश्वर मानणार नाही. काय म्हटलं की ब्रह्म विष्णू महेश असतील, परंतु मी चमत्कार मानणार नाही, त्यांना देव मानणार नाही, ईश्वर मानणार नाही आणि त्याची पूजा करणार नाही. रामकृष्ण यांना मी देव मानणार नाही, ईश्वर मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. राम असेल, आम्ही नाही नाकारत नाही की राम असेल, कृष्ण असेल, ब्रह्म विष्णू महेश असेल, शंकरजी असेल, गौरी गणपती असतील, इतिहासामध्ये असतील, तर परंतु बाबासाहेबांचा विरोध कुठे होता की मी त्यांना ईश्वर मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. जे पूजा अर्चा असते माणसाची, ईश्वराची पूजा करतात, कशासाठी आपण एवढं करतो की आपल्याला वाटते की मला पुण्य प्राप्त होईल, मला हे प्राप्त होईल, हे प्राप्त होईल. म्हणून मनुष्य झटत असतो की मला पुण्य प्राप्त झालं पाहिजे. आणि पुण्य प्राप्त हे कर्मकांडामधून होत नसते, हे लक्षात ठेवा. तुम्ही जसं कर्म कराल त्या कर्माप्रमाणे तुमचं पुण्य मिळत असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धम्माचा केंद्रबिंदू ईश्वर परमेश्वर चमत्कारिक शक्ती ठेवली नाही. सर्व जगामधील जे धर्म आहेत, रिलिजन आहे, रिलिजन आजही बरेच भिक्षू रिलिजन मानतात, धर्म मानतात आणि पारंपरिक धर्म मानतात. त्यांचा विरोध नाही, ते त्यांच्या प्रक्रियेमधून जात आहेत, त्यांचं काम ते करत आहेत. आम्हाला कोणाचा विरोध करायचा नाही.